नमस्कार, मी परमदास जाधव. आज आपल्यासाठी मोठी बातमी घेऊन आलेलो आहेत. तर जी भारतीय इंडिगो कंपनी आहे, एअरलाइन्स विमानाची कंपनी आहे, त्याचे रात्रीपासून काही दरवाढीमध्ये बदल झालेले आहेत. तर इंडिगो भारतातील हे सर्वात मोठी विमान कंपनी आहे. तर कंपनीचे इंधन खर्च वाढल्यामुळे तिकिटाचा दर वाढवण्यात येत आहे. कारण युद्धामुळे जे इंधन आहे त्याचा भाव वाढला आणि याचाच परिणाम तो आपल्याला एअरलाइन्स वरतीमध्ये इंडिगो कंपनीवरती आपल्याला बघायला मिळाला. तर इंधन अधिभार वाढवण्यात आला आहे. आधी सुमारे रुपये 425 इतका अतिरिक्त शुल्क होता. तर मात्र आता काही मार्गांवर तो 2300 रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे विमान तिकिटाचे दर वाढविण्याची शक्यता आहे. तर रात्रीपासूनच हा विमानाचा दर वाढलेला आहे. तर विमान इंधन म्हणजे अविशन टर्बाइन फ्यूल म्हणजे ATFचे हे दर वाढवले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. विमान कंपन्या ऑपरेशन खर्च वाढला आणि म्हणून हा सगळा खर्च काढण्यासाठी जी आपली इंडिया एअरगो कंपनी आहे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. देशांतर्गत फ्लाईट तिकीट 300 ते 2000 रुपयेपर्यंत महाग होऊ शकतात. विशेषतः लांब अंतराच्या फ्लाईटमध्ये हा वाढ आपल्याला दिसून येईल. कारण सगळा खर्च जर काढायचा असेल आणि ते पण ह्या अशा इंधन दराच्या वाढीमुळे हा इंडिगोच्या विमान जी कंपनी आहे त्याला हा काल रात्रीपासून म्हणजे आज सकाळपासून हा नियम लागू केलेला आहे त्यांनी. म्हणून हे आपल्यासाठी थोडी मोठी गोष्ट झालेली आहे. कारण आपल्या खिशाला ते झळ पोहोचणार आहे. तर असा हा आज इंडिगो कंपनीने जाहीर केलेला जो फ्लाईट तिकिटाचा दर आहे हा तुम्हाला मी थोडक्यात सांगितला. धन्यवाद.